मीरा रोडमध्ये वोट जिहादचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओमध्ये काही युवकांना मुस्लिम नागरिक आणि ऑटो चालकांना वोट जिहाद करण्याचे, एकत्र राहण्याचे, मतदान ओळखपत्र तयार करण्याचे आवाहन करताना पाहिलं जात आहे। एका युवकानं जर कोणाचं वोटर आयडी बनत नसेल तर आम्ही बनवून देऊ असं देखील म्हटलंय। सर्वांनी आयडी तयार केला पण आपण आपले लोकच आमदार आणि नगरसेवक बनवू शकतो असंही वक्तव्य या व्हिडिओमध्ये करण्यात आलंय। नेमका हा सगळा काय प्रकार आहे, वोट जिहादचं काय हे नेमकं प्रकरण आहे, तो आधी आपण व्हिडिओ पाहूया। जितने भी अपने मेरठ में रिक्शे वाले हैं ना, हम लोग कमजोर इसलिए हैं, हम लोग इतने रिक्शे वाले हैं यहाँ पे, अगर हम लोग चाहें तो मीरा भाईंदर में अपना खुद का एमएलए खड़ा कर सकते हैं। हाँ। सब लोग अपना, अभी तुम लोग गांव से आते हो तो तुम्हारे पास बैच भी है, लाइसेंस भी है, पैन कार्ड भी है, लेकिन तुम्हारे पास एक वोटर आईडी नहीं है। और अपन उससे कमजोर है। आप लोग सबसे पहले अपना वोटर आईडी बनाओ। जिसका वोटर आईडी नहीं बनता है मेरे को बोला, मैं तुम्हारा बना के दूंगा वोटर आईडी। सब लोग एक ग्रुप बनाओ, एक रूम पे 5 है, 4 है, 3 है, जो भी है, एक व्हाट्सएप पे सबका आधार कार्ड पैन कार्ड भेजो, सबका वोटर आईडी मैं बना के दूंगा। अपन इसलिए कमजोर है कि अपना कोई वोट बैलेंस नहीं है। जब अपना बोर्ड नहीं है तो यहाँ पे कमजोर है। अपन चाहे तो खुद का एमएलए, खुद का नगर सेवक यहाँ पे खड़ा कर सकते हैं, लेकिन कमजोर क्यों है? हमारा 10 रुपए लेने वाला भी घर पे सो रहा है सुकून से, रोड पे रिक्शे वाला मर रहा है, कोई काम का नहीं। ऐसे इंडियन वाले को हम लोग जो है उसके खिलाफ नारेबाजी करेंगे। अगर कल को कोई बात आई तो हम लोग उसके खिलाफ FIR भी करेंगे। और अगर इंडियन ये वाली नहीं मानती है तो हम हड़ताल भी कर सकते हैं। जितने भी अपने मेरठ में रिक्शे वाले हैं ना, हम लोग कमजोर इसलिए हैं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी राजा मायाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय हे नेमकं सगळं प्रकरण आहे, वोट जिहादचा व्हिडिओ व्हायरल होतोय। मीरा भाईंदरमध्ये सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ तीव्रतेने व्हायरल होत आहे। यामध्ये दिसत आहे की 2 मुले जे समुदायाचे आहेत ते काही लोकांना असं निवेदन करतात की तुम्ही तुमचा वोट आयडी कार्ड बनवा, नाही बनला तर आम्ही बनवून देऊ। माफ करा काही सेकंद तुम्हाला मी थांबवते। या सगळ्या प्रकरणी बोलण्याकरता भाजपचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, मीरा रोड मधला हे सगळं प्रकरण व्हिडिओ समोर येताना दिसतोय, अतिशय चिंता वाढवणारा हा व्हिडिओ आहे। तर मला वाटतं जी जिहादी प्रवृत्ती या ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करते ते आता मतदार यादीमध्ये सुद्धा घुसखोरीचा प्रयत्न हा दुर्दैवी आहे। मला वाटतं यावर तातडीनं निवडणूक आयोगानं, पोलीस यंत्रणांना माहिती घेऊन अशा प्रकारचं काही एखादं नियोजन आहे का, षडयंत्र आहे का, तर त्याचाही शोध घेण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या अमित शाह साहेबांना ज्या केंद्रीय गृहमंत्र्यांनी देशभक्ती दाखवून दिली, देशाचा स्वाभिमान दाखवून दिला, त्यांना ॲनाकोंडा म्हणताय। मला वाटतं हे गिळंकृत करायला निघालेत, या अवलादीनं आपण कसं आवरणार की त्यावर भाष्य करा। आज मुंबई, महाराष्ट्र अशा प्रवृत्ती त्या ठिकाणी घुसून गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतायत। मला वाटतं त्यावर बोला, देशभक्तीनं प्रेरित नेत्यांवर बोलण्यापेक्षा ते देशहिताचं राहील। अगदी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये या युवकांचं जर ऐकू येत असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी हे युवक असं म्हणतायत की ऑटो चालकांना तसं आवाहन केलं जात आहे वोट जिहाद संदर्भात। त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान ओळखपत्र तयार करा। एका युवकाने जर असं म्हटलंय, जर कोणाचं वोटर आयडी बनत नसेल तर आम्ही ते बनवून देऊ असं वक्तव्य त्यानं केलेलं आहे। हे आपणच आहोत की जे आपले आमदार नगरसेवक बनवू शकतो, इतके वोटर आयडी तयार झाले तर, इथपर्यंत हा मजल जाणारा व्हिडिओ आहे। नाही, मला वाटतं याची चौकशी झाली पाहिजे आणि एका विशिष्ट समुदायाची चौकशी होण्याची आवश्यकता आहे। कारण वोट जिहाद हे जे आपण म्हणतो तो या निमित्तानं काही विशिष्ट लोक, विशिष्ट समूह हे मतदान वाढावं या दृष्टीने काही करतंय का याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे। आणि मला वाटतं निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा याची दखल घेतील आणि योग्य ती याच्यावर जी कार्यवाही किंवा कारवाई करणं आवश्यक आहे करतील। अगदी दरेकरजी, अगदी शेवटचा सवाल, तुम्ही सत्तेत आहात, गृह खातं तुमच्याकडे आहे, या सगळ्या मुद्द्यावर आज कॅबिनेटची बैठक सुद्धा आहे। या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांकडून लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही देखील तातडीनं उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आजच काही पावलं उचलणार आहात का? नाही, 100% मुख्यमंत्र्यांकडे, ते मुख्यमंत्री राज्याचे आहेत, गृहमंत्री असूनही, आणि त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी ब्रीफिंग पोलीस यंत्रणा
करत असते. तशा प्रकारचे त्यांच्याकडे सर्व यंत्रणा उपलब्ध आहे, त्यांच्यापर्यंत माहितीही पोहोचली असेल, आपल्या माध्यमातूनही लोकशाहीच्या पोहोचेल. आणि राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, अशा प्रवृत्तींना ते अजिबात त्या ठिकाणी थारा देणार नाहीत आणि योग्य ती कडक कारवाईचे निर्देश नक्कीच सन्माननीय मुख्यमंत्री देतील, यावर सगळ्यांचा विश्वास आहे. अगदी दरेकरजी खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.